त्रिगुणाचे मूळ 17वेचे सार, उन्मनीचे बीज जानरय्या. शून्य ब्रह्म पूर्ण चक्षुचे अंतरी, निर्विकार निरंजन तोचितो ग. सूर्यचंद्र दोन्ही प्रकाशिले साजिरे, त्रिकुट संचरे अनाठसा. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे, रहारे निजबोधे निरंतर. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातला श्लोक क्रमांक 10 आणि माऊलींनी या श्लोकवर 97 क्रमांकाच्या ओवीत केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. प्रयाणकाले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योगबलेन चैव. भ्रूर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक, सतं परम पुरुषम मुपैति दिव्यम. दिव्य अवस्था प्राप्त होण्याकरता आयुष्यभराची साधना किती गरजेची आहे हे भगवंत या श्लोकातून सांगतायत की अंतसमयी माझं नाम मुखात यावं, माझं रूप दृष्टिक्षेपात यावं आणि चिंतनामध्ये माझ्याविषयीच भाव असावा असं जर वाटत असेल तर तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. भगवंतानं सांगून टाकलेलं आहे की अर्जुना, त्याकरिता अखंडपणे माझ्या नामाचं स्मरण सुरू राहायला पाहिजे. त्याच्यानं होईल काय की कोणता क्षण हा अंतिम असेल सांगता येत नाही. अखंडपणे राहिल्यामुळे त्या क्षणाला जीवाच्या मुखातून माझ्या नामाचं स्मरण होईल, माझ्या नामाचा उच्चार होईल. हा एक फायदा. आणि दुसरं, सातत्य असल्यामुळं इंद्रियांना तेच वळण लागल्यामुळं वृद्धापकाळानं जरी ते क्षीण झाले तरी त्यातलं सातत्य टिकवायचं काम भगवंत करत असतो. पण तितक्या अंतःकरणातून आम्ही त्या नामाशी, त्या रूपाशी एक रूप व्हायला पाहिजे महाराज. अंतसमयी नाम मुखी यावं, तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा. म्हणून आजा मेळा उद्धरिले. आजा मेळाचा उद्धार झाला महाराज. तर्कशुद्ध ब्राह्मण रानातून पूजेकरता पानं, फुलं, समिधा जमा करायच्या आणि वडिलांच्या पूजेचं साहित्य आणून द्यावं. जाता जाता एके दिवशी दुर्दैवानं एक गणिका, एक ती वेश्या, ती एका तरुणाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये आजामेळानं पाहिलं. अंगात वासनेनं संचार केला. काही केल्या घरामध्ये मन लागेना. शेवटी वडिलांनी त्याचं लग्न करून दिलं महाराज. परंतु लग्न करून दिल्यानंतर सुद्धा त्याच्या डोळ्यापुढे तेच दृश्य आणि तिचंच सौंदर्य यावं लागलं. एके दिवशी दुर्दैवानं त्यांची भेटी झाली आणि त्या भेटीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. लग्न करून दिलं वडिलांनी तरी ते आकर्षण, तिच्याविषयीचे विचार त्याच्या डोक्यातून काही केल्या जाईना. शेवटी ती कुलवान कन्या जिच्याबरोबर विवाह झाला ती निघून गेली आणि त्या धक्क्यानं आईनं आत्महत्या केली. वडीलसुद्धा देवाघरी गेले आणि मग राजा मिळाला तर काय, रान मोकळंच झालं महाराज. त्या गणिकेला, त्या वेश्येलाच त्यानं घरी आणून ठेवलं आणि 9 अपत्य झाले, 9 मुलं झाले. 10व्या वेळेस ती गर्भवती असताना नमो नमो करता त्या गावामध्ये पूर्वी पायी जायचे वारी करायला.
परिक्रमा करायला. साधू सज्जन सगळे आले, साधू मंडळ आलं आणि कुच्चर ओट्यावर बसलेल्या त्या, कारण प्रत्येक गावाला एक कुच्चर ओटा असतो आणि त्या ठिकाणी कुच्चरच बसलेले असतात महाराज. त्यांना सहज विचारलं की बाबा इथं शुद्ध ब्राह्मणाचं घर, जो वेदांमध्ये पारंगत असेल, अशा पूजा अर्चा चालत असेल, अशा घराचा आम्हाला ठिकाणा सांगा. आता ते कुच्चरच लोक, त्यांनी अजामेळाचं घर दाखवलं, त्या ठिकाणी नेलं. अजामेळा जरी तिच्या सहवासानं बिघडला असला तरी तिच्या मतीमध्ये मात्र बरंचसं परिवर्तन झालेलं होतं आणि तिने त्या आलेल्या साधूसंतांचे पाय धुतले, त्यांचं प्रसादाची व्यवस्था केली. तेवढ्यात अजामेळ बाहेरून आला आणि अद्वा तद्वा बोलायला लागला. त्यावेळी संत शेवटी ते विश्वरागे झाले वन्य संत सुखी व्हावे पाणी. राग येत असेल तर तो साधूच काय कामाचा महाराज. हास्यमुखानं ते म्हटले आजच्या दिवस आम्ही आश्रयाला राहणार, उद्या निघून जाणार, झुंजरक्यालाच आम्ही निघून जाणार ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून. पण अजा, एक लक्षात घे, तुझी पत्नी गर्भवती आहे आणि तिला मुलगा होणार आहे, त्याचं नाव नारायण ठेव. झालं महाराज. संत आहेत ते शेवटी. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. भगवंताचं नाम आणि अजामेळ हे सूत्र शिल्लक राहिलेलं नव्हतं, तरी सुद्धा तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला, या उक्तीप्रमाणे अजामेळाचं भाग्य उजाडलं आणि अंतसमयी मरत असताना त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. तो नारायण उच्चारला. तेवढ्या नारायण नामामुळं अंतसमयी भगवंताचं नाम मुखात आलं. त्यावेळेस यमदूत आधीच आलेले होते. भगवंताचे पार्श्व देताना त्यांनी पाहिलं आणि यमदूत म्हटली ही शिकार आमची आहे. त्यावेळेस दोघांचा वाद झाला. प्रकरण भगवान विष्णूकडे गेलं. विष्णूने सांगितलं की बाबा रे, नारायण नाव हे त्याच्या मुलाचं जरी असलं तरी ते आधी कोणाचं आहे, माझं आहे. मग मी तो उपद्व्याप करून आलो आहे की एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुयती स्थित्वात सामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. शेवटच्या समयी मुखात नाम आलं की त्याला माझ्या धामाची प्राप्ती होते, हे अभिवचन मी दिलेलं असल्यामुळं अजामेळाला त्या ठिकाणी भगवत धामाची प्राप्ती झाली, मोक्ष प्राप्त झाला महाराज. म्हणून अंतकाळीच्या स्थितीमध्ये नाम, भगवंताचं नाम ते कुठल्या का उद्देशाने येणार, अंतिम श्वासाच्या वेळेस जर ते येत असेल तर मोक्ष त्याची वाट पाहतो महाराज. आणि भगवंताचं नाम मुखात या वाटत असेल तर सातत्य पाहिजे, हेही आपण चिंतन केलं. अनन्य भाव पाहिजे. भगवंताचं नाम घेताना प्रापंचिक कुठलाच विषय तुमच्या डोक्यात येता कामा नये. 12व्या अध्यायात 6व्या श्लोकमध्ये भगवंत ते की ये तू सर्वानी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही अनन्यभाव. किंवा 9व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकमध्ये भगवंत की अनन्यश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. जो अनन्य भावे माझ्या ठिकाणी शरण येतो आणि अखंडपणे माझं नामस्मरण करतो अर्जुना, त्याचा योगक्षेम मी चालवतो. म्हणून भगवंताचं नाम, रूपाचं स्मरण हे याचं सातत्य जीवनामध्ये आम्हाला उतरवता आलं पाहिजे महाराज. 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकमध्येच अर्जुन प्रश्न विचारतोय भगवंताला की एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वाम पर्युपासते ये चाप्य अक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवित्तमा. हा योग करणारा उच्च आहे का तुझ्या भक्तीमध्ये लीन झालेला, अखंडपणे तुझं नामस्मरण करणारा युक्त आहे, त्याचं स्थान वर आहे. देवा सांगा मला. अर्थात भगवंताने तेच सांगितलं की दोन्ही मार्ग माझ्याच ठिकाणी येऊन थांबतात. त्याच ठिकाणी माझ्या धामाच्या ठिकाणीच
तो जीवात्मा येऊन पोहोचतो आणि हे अंतिम सत्य आहे आणि जीवनातलं अंतिम साध्यही आहे. हे साध्य कळालं आणि त्या दृष्टीनं मार्गक्रमण सुरू केला तर जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. यावर भाष्य करताना माऊली 97 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जो जड जडा ते विरवितू भलता माझी संचरतो जैसा घंटा नादू लयस्तू घंटेशीच होय. दृष्टांत देत आहेत भगवंत या ठिकाणी. माऊली वर्णन करतात, तो जड जडा ते विरवितू भूलता माझी संचरतू जैसा घंटा नादू लयसू घंटेशीची होय. जीव जिथून आला आहे त्याच ठिकाणी पोहोचत असतो. भगवत धामातून आला त्याच ठिकाणी त्याला जायचं आहे. हे अंतिम सत्य आहे, अंतिम साध्य आहे महाराज. पण जायचं कुठं, आलो कुठून, या दोन प्रश्नाचं आम्ही चिंतनच करत नाही. भगवंत अर्जुनाला हे दृष्टांत रूपाने सांगतायत. माऊली वर्णन करतात की तो प्राणवायू, ज्यास आपण जीव म्हणतो, प्राण म्हणतो, चेतना म्हणतो, ते चेतन अवस्था, ते चेतनास नाहीशी करून भ्रुकुटीमध्ये संचार करतो. आणि त्याला दृष्टांत कसा दिलाय की आपण घंटा वाजवतो, घंटेचा नाद बाहेर निघतो आणि तो नाद त्या घंटेमध्येच, त्या कंपनामध्येच विरून जातो. त्याप्रमाणे हा चेतन अवस्थेतला ज्याला जो जीव आहे, जो ब्रह्म आहे, तो ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जातो. पण ही अवस्था त्याला प्राप्त व्हायला पाहिजे. ती अवस्था जर प्राप्त नाही झाली, भगवंत नाम जर अंतसमयी मुखामध्ये नाही आलं, भगवंताशी एकरूप जर नाही होता आलं ईश्वर तत्वाशी, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा त्याला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. तो येऊ नये, ती भटकंती होऊ नये याकरिता जसा घंटेच्या कंपनामध्ये घंटेचा नाद विरून जातो, तसं हे ब्रह्म त्या ब्रह्मतत्वामध्ये विरून जावं असं वाटत असेल तर प्रयाणकाले मनसा चलेन भुक्त्या युक्त योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम पुरुषमुपैति दिव्यम. आणि हेच भगवंत अर्जुनाशी भाष्य करताना माऊली त्याचं वर्णन करतात की तो जड जडा ते विरवितू भुलता माझी संचरतू जैसा घंटा नाद लयस्तू घंटेशीच होय. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.